काय नाही, त्यांनी तर समोरच्यांना प्रेशर मध्ये टाकलेलं आहे. मंदार बहाडकर षटक टाकताना षटकातला दुसरा चेंडू आणि सुंदर असा बॉल आणि तेवढा सुंदर असा कट मारून एक धाव घेतलेली आहे आणि ह्या सगळं धाव संख्या झाले 4 धावा. आणि हा पुन्हा एकदा बॉल मारलेला आहे आणि एक धाव भेटलेली आहे. टॅप शॉट मारलाय. मंदार बहाडकर षटकातला 5वा चेंडू टाकताना बघूया काय करतात. योगेश सावंत यांचा पुढे येऊन मारायचा प्रयत्न, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण, एक चोटी धाव घ्यायचा प्रयत्न पण ते यशस्वी झालेले आहेत. हातात बॉल चिटकले रुद्र यांच्या. बघूया काय होतं. षटकातला शेवटचा चेंडू आणि हुल दिलेली आहे योगेश सावंत यांनी. बघूया काय होतं. आणि हा पुन्हा एकदा मारून चौकार, जोरदार टाळ्या जाऊ दे योगेश सावंत साठी. आणि धाव संख्या झालेत अनुज स्क्रीन पासून बाजूला व्हायचंय. 9 धाव झालेत, 9 धावा झालेत. एक षटक संपलेलं आहे. बॉलर नेम रुद्र. अरे पप्पा आणि मुलगा दोघं खेळत आहेत. काका आणि मुलगा, काका आणि मुलगा. बघूया काय होतंय. आणि हा पायाला मारून धाव केलेला आहे. एक चोरटी धाव घेतलेली आहे. 22चा रन मिळालेला आहे. आणि हा चालत येऊन मारायचा प्रयत्न, हळूच मारलाय, हळूच मारलाय. नो बॉल दिलेला आहे. आणि एक सेकंड थांबायचं आहे, इकडे यायचं आहे. लेफ्ट हँडर बॅट्समन असल्यामुळे अंपायरने आपली जागा बदलली आहे. रोमांच वाढताना योगेश सावंत हे फलंदाज बघूया कसे काय खेळत आहेत. आणि पुन्हा एकदा बॉल टाकलाय, नो बॉल आणि एक रन एक्स्ट्रा दिलेले आहे. आणि धाव संख्या झाले 11 धावा. कावरा बावरा झाले 13 धावा. आणि सुंदर असा चौकार, 17 धावा. अंपायर देगा. हॅलो हॅलो. 2 रन्स आलेले आहेत. योगेश सावंत यांनी 2 धावांची भर घातलेली आपल्या संघाच्या धाव संख्येमध्ये. अतिशय अटीतटीचा एक चौटी धाव घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे काय म्हाडा स्ट्रायकरने 2 ओव्हरमध्ये 22 रन मारलेले आहेत. संघाची धाव संख्या टोटल रन्स 22, 2 षटकामध्ये 22 धावा. पुढील गोलंदाज ओमकार. ओ चौकार मारलेला आहे योगेश सावंतने. चौकार. ओ व्हेरी गुड फिल्डिंग मनीष नाईस फिल्डिंग. 2.2 ओव्हरमध्ये 26 धावा. टॅपिंग 2 रन. टॅपिंग साठी 2 रन आहे, त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. व्हेरी नाईस शॉट. 2 रन्स. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी. मंदार को बॉल नहीं दिखता है. मंदार प्लीज बॉल पकड़िए. 2.4 ओव्हरमध्ये 30 धावा. ओ 2 रन. नाइस फील्डिंग मनीष. ये बड़े टीम के गोलकीपर है. तिसरं षटक चालू आहे आणि संघाची टोटल धाव संख्या 32. 2.5 ओव्हरमध्ये 32. 4 रन. चौकार. नाईस बॅटिंग फ्रॉम योगेश सावंत. 36 रन्स.
ते अतिशय नावाजलेले खेळाडू असून सगळ्यांची शाळा केली. कोणाला त्याच्या शाळेमध्ये जायचं असेल तर जाऊ शकतात. योगेश सावंत स्कूल. बाळा नवीन गोलंदाज बाळा. ओ आपल्या संघासाठी एक धावा रवीने पूर्ण केलेली आहे. प्लीज रवींद्र अंपायर को ना भावकर. मारिए. टोटल 3.1 ओव्हर मध्ये 37 धावा. 37. अतिशय चांगली अशी मॅच चालू आहे. ओ 2 रन 2 रन 2 रन. 2 रन 2 अतिशय रन. चांगला असा प्रयत्न केलेला कॅच घेण्याचा, पण तो असफल झालेला आहे दीपक बाळा यांच्याकडून. दीपक बाळाकडून 2 रन गेलेले आहेत. अतिशय सुंदर अशी मॅच चालू आहे. याचा सगळ्यांनी आनंद लुटायचा आहे. ओ अतिशय निर्धाव निर्धाव चेंडू. नाइस वन बाला, नाइस वन. निर्धाव चेंडू. बैट्समैन एकदम बाळाने प्रेशर में अभी जमा हो जाएगा. मेडन चेंडू टाकलेला आहे. ओ मनीष 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 आउट. रवींद्र भावकर आउट झालेले आहेत. नेक्स्ट फलंदाज. संघाची टोटल धावसंख्या 3.3 ओव्हर मध्ये 39. 3.3 ओव्हर्स 39 रन्स. नवीन फलंदाज कल्पेश कल्पेश जगताप नवीन फलंदाज. सामन्याचं इनिंग संपायला शेवटचे 3 चेंडू, शेवटचे 2 चेंडू राहिलेत. बाउंड्री बाउंड्री बाउंड्री. चौकार. 44 धावा. लास्ट चेंडू, शेवटचा चेंडू. आणि बघूया ह्या चेंडूवरती योगेश सावंत काय करतोय. चौकार मारतोय की षटकार मारतोय. नाइस बॉल. ओ टोटल धावसंख्या 45. माढा टायटन्सला जिंकण्यासाठी टोटल 46 धावांची आवश्यकता आहे. नो बॉल नो बॉल. नो बॉल है, नो बॉल है. अंपायर का डिसीजन नो बॉल है. नो आर्ग्यूमेंट्स. रिव्ह्यू नो बॉलचा रिव्ह्यू बघायचा आहे. कमिटी 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 अध्यक्ष स्वतःच फलंदाजी करतायत. विशाल पेंडुरकर. विशाल पेंडुरकर कुठे आहेत. विशाल पेंडुरकर. नो चेंडू आहे. नो चेंडू झालेला आहे. नो बॉल होता जो आता टाकला गेला होता तो. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू बाळा यांच्यातर्फे. ओ फलंदाज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. ओ 1 रन डिक्लेअर आहे. वंडी 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 वंडी. टोटल धावसंख्या 46. माढा टायटन्सला जिंकण्यासाठी टोटल 48 रन करायचे आहेत. बोलूया बोलूया गाणं आपण टिपूसाठी गाणं बोलतोय. लागलं गाणं. माढा टायटन्सला जिंकण्यासाठी टोटल 48 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 48 धावा. माढा टायटन्स 48 धावा रिक्वायर्ड इन 24 बॉल्स. सो माढा टायटन्सचे फलंदाज आय थिंक सो मंदार येत आहेत. एक धडाडीचे फलंदाज होते पूर्वी. आणि मनीष पूर्वीचे धडाडीचे फलंदाज मंदार भाटकर.
मनीष, तुम्हाला आता उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन करावं लागेल जर हा सामना आपणास जिंकायचा असेल तर. मनीष आणि मंदार भाडकर फ्रॉम टायटन्स, माडा टायटन्स, required 48 runs in 24 balls. Very nice match going on. अतिशय सुंदर असा रो. नाही तर मग कोणाला पाठवूया, निर्वेदला पाठवू, मी पाठी राहतो मध्ये विकेट वगैरे गेली तर. चला चला, सामना चालू करायचा आहे. बॅट बॅट चेंज करा, बॅट चेंज, बॅट तुटली आहे. ए बॅट दे, बॅट दे. 48 48 48 24. राणे साहेबांच्या वतीने 24/48 होऊ शकतात असं ते म्हणतात. बाउंड्री, मनीषाने उत्कृष्ट असा चौकार मारलेला आहे आणि आपल्या संघाची सुरुवात केलेली आहे. एक चेंडू 4 धावा, एक चेंडू 4 धावा टायटन्स. पेंडुरकर हे आपली गोलंदाजी चालू केलेली आहे. पहिल्या चेंडू मध्ये 4 रन्स आलेले आहेत. 4 रन, टोटल 2 चेंडू 8 धावा, 2 चेंडू 8 धावा. अतिशय अटीतटीचा सामना चालू आहे. पहिल्या 2 चेंडू मध्ये 8 धावा आलेल्या आहेत. 4 12, टोटल 3 चेंडू मध्ये 12 रन, 12 रन, 12 रन. गोलंदाज विशाल पेंडुरकर अतिशय प्रेशर मध्ये आहेत. पुढचा चेंडू कसा टाकतायत, टॅपिंग, 2 रन. गोलंदाज अतिशय प्रेशर मध्ये आलेले आहेत. पहिल्या 4 चेंडू मध्ये त्यांच्याकडून 14 धावा गेलेल्या आहेत. प्रेशर हेच असतं एका सामन्याचं. प्रेशर काय असतं हे सर्वांना एक त्याचा चांगला नमुना समोर येत आहे. अतिशय सुंदर अशी मॅच. आउट आउट आउट, मनीष आउट. अरे नवीन फलंदाज मिस्टर दीपक बाळा. मिस्टर दीपक बाळा सध्या हे आमचे चांगले नाव लौकिकामध्ये आहेत. मिस्टर बाळा, ओ एक सुंदर अशी चोरटी धाव घेतलेली आहे. एक मिस्टर बाळा 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 दीपक बाळा. आता मंदार आपल्या फलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. एक पूर्वी एक धडाडीचे फलंदाज होते, अतिशय असे नावाजलेले फलंदाज मंदार भाडकर. योगेश सावंतने गोलंदाजी सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या पहिल्या चेंडूवरती 1 धावा आलेली आहे. दुसऱ्या चेंडूवरती सेकंड धाव, दुसरी धावा, 2 चेंडू 2 धावा. टोटल संघाची धावसंख्या 1.2 ओव्हर मध्ये 17 फॉर 1 विकेट, 17 फॉर 1 विकेट. ओ सुंदर अशी फलंदाजीचा नमुना. एक धावसंख्या 1, टोटल धावसंख्या 17, 1.2. ओ 2 रन आपल्या फलंदाजीचा. ओ अतिशय नावाजलेले गोलंदाज योगेश सावंत त्यांच्या गोलंदाजीचा सामना करत आहेत. मंदार टोटल धावसंख्या 1.5 मध्ये 21, 1 विकेटच्या नुकसानवरती. 2 रन, टोटल टायटन संघाची धावसंख्या 23, 2 ओव्हर 23. आता हा सामना जिंकण्यासाठी टायटन संघाला टोटल
23 25 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 25. बरोबर आहे ना? बारा बॉल 25 धावा. आता फलंदाजीसाठी आले दीपक बाळा, मिस्टर बाळा. बाळाने 6 मारलेला आहे. पुढील फलंदाज ओमकार. जर्सी नंबर 19 ओमकार. टोटल धावसंख्या 23. 2 विकेट 2.1 षटकामध्ये. उत्कृष्ट अशी फिल्डिंग फ्रॉम विशाल पेंडुरकर. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन डिक्लेअर. रवींद्र बावकर गोलंदाजीसाठी आलेत. वाईट चेंडू. +1 वाईट +1. नो +1. टोटल धावसंख्या 27. 2 विकेटच्या मोबदल्यात 2.3 ओव्हर मध्ये 2 रन. नो बॉल टाकलेला आहे. टोटल धावसंख्या 29. 2.3 ओव्हर्स मध्ये 32 2.3 मध्ये आउट. टोटल 32 रन 3 विकेट 2.4 ओव्हर्स. संघाची धावसंख्या 32 झालेली आहे. टोटल किती? 16. टोटल 16 रन रिक्वायर्ड. योगेश जगताप. 15 धावांची आवश्यकता. निर्धाव चेंडू टाकलेला आहे. टोटल धावसंख्या 33. 3 विकेटच्या बदल्यात 3 ओव्हर. टोटल 6 बॉल मध्ये 15 रनची आवश्यकता आहे. आता ओमकार हा करिश्मा करू शकतात का? 6 धावांमध्ये 15 रन करू शकतात का? ते पाहायचंय. नवीन गोलंदाज कल्पेश जगताप. 6 चेंडू मध्ये 15 धावा. 6 चेंडू मध्ये 15 धावा. टायटन संघाची आवश्यक धावसंख्या 15 धावा इन 6 बॉल. 2 रन. 5 चेंडू 13 धावा. 5 चेंडू 13 धावा. ओमकार नाइस क्षेत्ररक्षण फ्रॉम रवींद्र बावकर. नाइस फिल्डिंग. सो योगेश आपणास आता 4 बॉल मध्ये 13 रन करायचे आहेत. 4 नाही झालेले आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण. 3 चेंडू 13 धावा. आणि कॅच पकडलेला आहे संदीप फ्रॉम 3D. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण. नेक्स्ट फलंदाज रुद्र कदम. 2 मारलेले. 2 शेवटचा चेंडू. शेवटचा ना. पाच झाले. 5 हे बोलून मोजतोय बॉल. 5 आहेत ना. 5 बॉल ना. 2 आहेत. शेवटचे 2 चेंडू. 1 आहे. मध्येच बोलतोय ना. शेवटचा चेंडू.
4 2 रन आलेले आहेत, 2 रन आले आहेत. अशा प्रकारे हा सामना संपलेला आहे. माडा टायटन्सने हा सामना टोटल 9 रनने जिंकलेला आहे. 9 रन्स. चला पुढील सामना माडा वॉरियर्स वर्सेस प्रथमेश पवार. प्रथमेश पवार. प्रथमेश पवार. अरे कोण घेतोय? माईक माईक माईक.